खाली बस, पटपट भरा. फिशच्या आतमध्ये ह्याच्यामध्ये टाक. काल कशी बनवली होती फिश बनवलं होतं ना काल. बनव तसं बनव. फिशच्या ह्याच्यामध्ये टाक. भर. हा ह्याच्यात हा पूर्ण भर. काल किती छान केलं होतं यार तू. पटकन. काय आहे बाबू हे काय आहे? फिश कुठल्या कलरची? ब्लू. बर्थडे कोणाची नाही आहे बाबा. अशाच कापायची. काप. कट करा. हा काय केक आहे काय? हॅपी बर्थडे बोलायला हा काय केक आहे? चला कट. ये आता अशी काप. काय खातोय? काय खाल्लंस? बीट. अच्छा चला बाबू. कोणती भाजी आहे रे? कोणती भाजी आहे? कोणती भाजी? हे बघ नीट बघ. हे काय आहे? हे काय आहे? कसली? मूग. कसली? मूगची भाजी. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आता रिदेश करतो आहे लंच. चपाती, मुगाची भाजी, बीट आणि खिचडी भात त्याला दिलेला नाही आहे मी, कारण मग तो चपाती खायला नाटकं करणार. त्याच्यामुळे त्याला म्हटलं आधी तू चपाती खा, नंतर मी देते. खिचडी भात आवडीचा आहे, म्हणजे मला पण आणि त्याला पण आवडतो असं. आणि रिदेशची 2 दिवसापासून तब्येत बरी नव्हती. थोडंसं म्हणजे त्याला असा ताप होता हलका. डॉक्टरकडे वगैरे जाऊन आणलं आणि आज तो व्यवस्थित आहे, म्हणजे जरा एकदम मस्तीच्या मूडमध्ये असं. आणि आजारी होता तरी पण तो काही एवढा असा एका जागेवरती असा नव्हता. फक्त परवाच्या दिवशी थोडासा असा जास्त म्हणजे हे होत होतं त्याला. तर तो असा झोपलेला. काल पण मग मीच त्याला म्हटलं की थोडासा आराम कर असं. तर तो आराम केला त्याने 2 दिवस. त्याच्यानंतर मला थोडासा टाईम भेटला. मग मी काही ॲक्टिव्हिटी बनवल्या त्याच्या. 3-4 कार्डबोर्ड माझ्याकडे बॉक्स होते ना, तर ते कट करून मला काही असे स्क्वेअर शेप, सर्कल वगैरे असं पाहिजे होतं कट करून. तर ते मी दाखवेनच जेव्हा ह्याच्यासोबत घेईन ना, तेव्हा ते दिसणारच व्हिडिओमध्ये. तर ते मी करून घेतलं ते काम पटकन. नाही तर असं मग हा व्यवस्थित असतो, मग ह्याला टाईम द्यावा लागतो. मग मला ते जमत नाही हे करायला, असं झालं. तर चला आता. आणि आता पाऊस तर आहे कंटिन्यू, थोडा आज थांबतोय, मध्ये येतो आहे असं. तर आता मी पण रिदेशसोबत बसते आता जेवायला. तर चला नंतर पुढे कंटिन्यू करते. टीचर काय करते? अभ्यास शिकवते. कुठे जाते टीचर अभ्यास शिकवायला? कुठे असते टीचर? कुठे जाते टीचर? कुठे जाते? हा बोल. कुठे जाते टीचर? बोल. कुठे जाते? काय? बोल. स्कूलला जाते. व्हेरी गुड. वॉचमन काय करतात? गेट बसतात आणि पहारा देतात. आणि वॉचमनच्या हातात काय असतं? वॉचमनच्या हातात काय असतं? काठी आणि टॉर्च. तर रिदेश सोबत ना इथे टँग्रामची ॲक्टिव्हिटी करत होती. आणि लेवल 2 आमची चालू झाली होती. लेवल 1 आम्ही फिनिश केला होता ऑलरेडी, कंप्लीट झालेला आमचा. तर ना आता ह्याच्यामध्ये लेवल 2 भरपूर म्हणजे डिफिकल्ट वाटलं मला. एकच असं शॅडोमध्ये हे जे दिसतंय ना समोर ते दिलेलं आहे. आणि हे जे आम्हाला मिळाले ट्रँगल, तर ते त्या शॅडोप्रमाणे असे बरोबर ॲडजस्ट झाले पाहिजेत. आणि पाठीमागे याचं सोल्युशन दिलेलं आहे. तर आता हे जे आहे सोल्युशन तेच फायनल सोल्युशन आहे का वेगवेगळे ह्याला सोल्युशन असतील ना, तर मला हे थोडंसं मी कन्फ्यूज झाली. हे मला जरा समजलं नाही. त्याच्यामध्ये आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही ते लावलं होतं, पण त्या सोल्युशनमध्ये वेगळंच होतं. तर इथे तेच मी रिदेशला सांगत होती आणि तेच आम्ही म्हणजे ट्राय करत होतो थोडंसं सॉल्व करायला इकडे. तर खूप म्हणजे डिफिकल्ट वाटली मलाच सॉल्व करायला. थोडंसं हे अवघड म्हणजे जरा वाटलं. मीच ते करत होती, रिदेश फक्त होता म्हणजे तो बघत होता असं. तर इथे आता तेच चालू होतं आमचं. स्मॉल ट्रायंगल कळलं? हे आपलं जास्त मोठं झालं बाबू खालचं. I see
Oranges. Oranges. Next. I see bananas. Yes. Next. Boat dew. I see plums. Plums. Very good. Next. I see lemon. पुढे बघ. Lemons. Next. बोट ठेव. I see tomatoes. बोट ठेव. बोल. खाली बघ. Tomatoes. Good. Finish. हाय फाय दे ना यार, हाय फाय. छान आहे. काय खातोय रे? लाडू. ओ लाडू खातोय काय? खा. तर आता मी स्केटिंगला गेलो होतो. आलो 1-10 मिनटं झाली. रिदेश फ्रेश वगैरे झाला आणि त्याच्यानंतर आता त्याला लाडू पाहिजे होता, तर आता लाडू दिला त्याला खायला. आणि आता त्याला ना इथे थोडंसं रायटिंगचं काम बी देऊन जाते आहे किचनमध्ये. थोडंसं जेवणाचं काम माझं बाकी आहे, तर म्हटलं त्याला आधी खाऊन घे, त्याच्यानंतर इथे जर टेबल वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे. होती आणि आता जेवणाचं बघते, त्याच्यामुळे म्हटलं आधी रिदेशला ना टी करून देते. तर ही कॅमोमाईल टी आहे, म्हणजे आता हे संपत आले, थोडंसंच राहिले. तर ते मी रिदेशला देते, म्हणजे नॉर्मली अशी संध्याकाळच्या वेळेला अशी मी देते. पण आता ना माझ्या लक्षात नाही राहते कधी कधी म्हणजे द्यायचं त्याच्यात. आता मला आठवलं तर म्हटलं चला देऊया. तर आणि थोडंसं मी हनी पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे थोडंसं जरा टेस्ट स्वीट यायला त्याच्यासाठी. तर हे ते पितं आणि ना ह्याचं ना भरपूर म्हणजे बेनिफिट आहेत, म्हणजे मुलांसाठी. थोडं अँझायटी लेवल, त्याच्यानंतर असं स्लीपिंग इश्यू वगैरे असतात ना मुलांमध्ये, तर ते सुद्धा रिझॉल्व्ह व्हायला मदत होते. रिदेशला तर स्लीपिंग इश्यू वगैरे नाही आहे, पण असं इम्युनिटी सिस्टम जर आपल्याला वाढवायची असेल तर त्याच्यासाठी ही चांगली आहे. मी पण पिते कधी कधी, पण आता मी फक्त त्याला ठेवली आहे कारण मी ऑलरेडी चहा पिऊन झालेला आहे माझा मगाशी, त्याच्यामुळे. आता मी तू आता तिथे लिहायला बसलं तर माहिती नाही तो लिहितोय का नाही. झालं फिनिश? बघायला येऊ. अजून पाठी पण दिलंय मी. पटकन हे पण लिही, पाठी पण दिलंय. हां पटकन आहे. हां ज्यूस काय? टी चाय काय? टी. तर ही असा कलर येतो ह्याचा, असा जरासा येल्लो टाईपमध्ये. हॉट आहे, वेट इथे राहू दे जरा. तर आता हे त्याला असं वाटतं की असं काहीतरी ज्यूस आहे का हिने मला आणून दिले असं, म्हणून तो असं खुश झाला थोडासा. चला या. आणि हे जरा इथेच राहू दे. आता मी इथे थांबून राहते. रिदेश थांब. आता मध्येच काय? हे काय मध्येच? ये इकडे, सिट डाऊन. आता थोडंसं गरम होतं ना, म्हणून जरा बोलली थोडंसं वेट करत. आता थोडं नॉर्मल झालं मग तो आता पितो आहे असं. तर आता त्याचं चालू आहे, आता तो हळूहळू ते पिणार. रिदेश जाऊ मी? चला. तर चला आता मी जाते, मला थोडं जेवणाचं आवरायचं आहे. चला. तर आता रिदेशचं सगळं झालं आवरून, माझं पण झालं जेवण वगैरे सगळं. आणि आता आम्ही आलो आहोत इकडे झोपायच्या तयारीला. रिदेश ऑलरेडी चादर टाकलेली आहे. तर त्याचं माझं जे रेग्युलर नाईटचं रुटीन आहे, म्हणजे त्याला थोडंसं डीप प्रेशर आणि मसाज आता ते करते आहे. सो आणि जिमबॉलने आज घेणार आहे. आज मी कुशनने करणार आहे, म्हणजे कधी कधी मी जिमबॉलने पण करते, कसंही जसं म्हणजे मला जसं वाटेल तसं. तर चला आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग.